नांदेडमध्ये भाजपने एकाच घरातल्या 6 जणांना उमेदवारी दिली आहे। लोह्याच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये घराणेशाही सुरू असल्याचा आरोप त्यावरून होतोय। नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशींना उमेदवारी जाहीर केली आहे। गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, त्याची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अनमोल व्यवहारे यांना सुद्धा उमेदवारी दिली गेली आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी राजीव गिरी यांच्याकडून। राजीव, काही तांत्रिक अडचणी येत आहेत। राजीव यांना पुन्हा एकदा संपर्क करूया। मात्र ही नावं आपण बघतोय, भाजपकडून एकाच घरातल्या 6 जणांना उमेदवारी दिली गेली आहे। गजानन सूर्यवंशी, गोदावरी सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, युवराज वाघमारे, त्याचबरोबर भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांना सुद्धा उमेदवारी दिली गेलेली आहे। एकाच घरातले 6 जण आहेत, त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। एरवी घराणेशाही नको, ती चालणार नाही असं भाजपचं म्हणणं असतं। त्यांचे वरिष्ठ नेते कायम हे सांगत असतात। मात्र नांदेडमध्ये एकाच घरातल्या 6 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे। लोह्याच्या नगरपालिका निवडणुकीत घराणेशाही सुरू असल्याचा आरोप त्यावरून होतोय। नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। सूर्यवंशींची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी राजीव गिरी आपल्याशी जोडले गेले, ते आणखी तपशील देतील। राजीव, लोहा नगर परिषद ही स्थानिक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघातील आहे। प्रताप पाटील चिखलीकर हे अजित पवार दादा गटातील आमदार आहेत आणि याच आमदारांना शह देण्यासाठी भाजपने इथून गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्ष पदाची। त्यासोबतच त्यांच्या घरातील एकूण 6 जणांना लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे महायुतीतील ही जी गडबड आहे ती सध्या जिल्ह्यात चर्चेत आलेली आहे आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना शह देण्यासाठी भाजपने एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे ही जी चर्चा आहे ती पूर्ण जिल्हाभर आता पसरलेली आहे। एकूणच महायुतीत नांदेड जिल्ह्यात आलबेल नसल्याचं हे द्योतक आहे। त्याचबरोबर ज्या घराणेशाहीला विरोध करून भाजप पूर्ण देशभर सत्तेत आली, तिथेच लोहा शहरामध्ये मात्र भाजपने एकाच घरातील 6 सदस्यांना उमेदवारी देऊन पराक्रम घडवलेला आहे, अशी चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे आणि एकूणच सोशल मीडियावर भाजपच्या या भूमिकेवर देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।